एनिवे ते सगळं राहू दे. उद्या तुम्ही परत सिलेक्शनसाठी या. आणि हो, आणखी एक अंगठी बनवून घ्यायची. कोणासाठी? म्हणजे रोहनची तर झाली ना घेऊन. रोहनच्या ताईचं लग्न ज्यांच्याशी ठरलंय तो प्रतीक. सगळं आपण करू असं म्हटलंय ना, उगाच त्याच्यात कशाला वेळ घालवायचा. हे बघ आजी, आता मला कुठल्याही कारणाने थांबलेलं नकोय. आणि स्वानंदीची अंगठी? हा, त्यांची अंगठी राहिली. काय रे तू सांग. अगं घरातल्या बायकांची मर्जी सांभाळताना काय अवस्था होते माझी बघतेस ना तू. आता स्वानंदी पण घरातलीच आहे. तू त्यांच्या अंगठीचं माप मागून घे, मी करून घेतो. ठीक आहे? बरं. तुम्हाला क्लिअर आहे ना? अधिरा आणि स्वानंदी सरपोतदार अशा दोघींचा साखरपुडा आहे आणि आपल्याला 4 अंगठ्या लागणार आहेत. आणि हा, या दोघींच्या अंगठ्या चांगल्या करा. वेळ आहे आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये अजिबात उणं नको आहे. फक्त सर त्याच्या दुसऱ्या आहेत त्यांच्या अंगठीचं माप आज दिलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे अंगठी वेळेत रेडी होईल. ठीक आहे, त्यांच्या अंगठीचं माप तुम्हाला आज मिळेल, काळजी करू नका. ओके चालेल. स्वानंदी, अगं देवाला सांग म्हणावं समर राजवाड्यांकडनं सगळा कार्यक्रम अगदी साग्र संगीत होऊ दे. चोख ये, चल पोहे खा. माहित आहे का, साखरपुड्याचं सगळं प्लॅनिंग समर राजवाडे करतायत. सगळं म्हणजे सगळं. साखरपुड्याची तारीख पण पुढच्या आठवड्यातली त्यांनीच ठरवली आहे. कळलं मला. तुला कसं कळलं? त्या राजवाड्यांनी सांगितलं. राजवाड्यांनी सांगितलं? कुठे भेटलं ते तुला? आता आई ते कुठे भेटले, काय भेटले, कशाला सांगितलं त्यांनी मला. सोड ना. बरं झालं ते कळलं ना तुला. प्रतीकची अंगठी पण तेच बनवतायत. कोण? राजवाडे. प्रतीकची म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याची अंगठी ते का बनवतायत? ती आपण बनवायला हवी ना. सोड ना आता, ते स्वतःहून म्हणाले की आम्ही बनवतो म्हणून. तर जाऊ दे ना, आपण त्याच्याला मध्ये उगीच पडायचं का. पण मुळात सगळ्यांच्या आवडीनिवडी हे समर राजवाडे का ठरवतायत? आणि माझ्या आयुष्याच्या निर्णयांचा काय बघता घेतलाय का यांनी? तर तुला चिडायला काय झालं? हो म्हणजे अचानकच ना. समर राजवाडे म्हणतात तसं करूया. कशासाठी? त्यांच्या आधी आपण आपली आयुष्य हँडल करू शकत नव्हतो का? 2 लग्नाचा खर्च आपल्याला परवडणारा नाहीये स्वानंदी. आई हो कळतंय मला, अचानक 2 लग्न आली आहेत, पण मुद्दा लग्नाचा खर्च आपल्या घरातला हा आपणच करायचा आहे ना. मुलाकडचा मुलाकडचे करतील, मुलीकडचा मुलीकडचे करतील. पण माझं लग्न, त्या लग्नातलं जेवण, साखरपुडा, हॉल, कपडे, हे सगळं समर राजवाडे का करणार आहेत? असतं मोठ्या माणसांचं असं. त्यांनी आपल्याला आपलं मानलंय ना. आई पण मी नाही मानलंय त्यांना, ह्या बाबतीत तरी नाही मानलंय. आणि तुलाही मी सांगेन, थोडं अंतर ठेवूनच राहावे. आई आहेत ते आपल्या. अगं आणि आपण किती प्रयत्न केला तरी आपण त्यांच्या लेवलला नाही जाऊ शकणार आहोत. दोघातली तुटेना